पण मित्रमैत्रिणींनो, जर आपल्याला आयुष्यात कुठलीही गोष्ट प्राप्त करायची असेल, कुठल्याही गोष्टीत यश मिळवायचं असेल, तर एक सगळ्यात महत्त्वाचं अस्त्र असतं आणि ते अस्त्र म्हणजे संयम, पेशन्स. नमस्कार. गेल्या आठवड्यात एक दादा आले होते. साधारण 35-36 वर्षाचे होते आणि एक इंटरेस्टिंग अपेक्षा घेऊन आले होते. त्यांचा मुलगा एक स्पोर्ट्स खेळतो आणि त्यांना लक्षात आलं होतं की त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं आहे आणि त्यासाठी ते अनुभूतीला अप्रोच झाले होते. तर ते म्हणाले की ह्याची नेक्स्ट वीकमध्ये कॉम्पिटिशन आहे आणि माझी अशी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की याचं कॉन्सन्ट्रेशन जर आपण पुढच्या आठवड्यापर्यंत वाढवू शकलो तर फारच बरं होईल. म्हटलं त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल पण आपल्याला काही वेळ त्याला द्यावा लागेल. तर माझं हा फीडबॅक ऐकल्यावर ते फारच नाराज झाले आणि ते म्हणाले की मला वाटलं होतं एक 8-10 दिवसात आपल्याला त्याच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट करता येईल आणि मग आपोआपच त्याच्या खेळात सुधारणा होईल. म्हटलं खात्रीने होईल पण आपल्याला त्याच्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. तर मित्रमैत्रिणींनो, अशा असंख्य घटना हल्ली अनुभूतीमध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला पण घडत असते. म्हणजे लहान मुलं एकमेकांना रबर देत नाही म्हणून मारामाऱ्या करतात किंवा थोडीशी त्याच्यापेक्षा मोठी मुलं नोट्स एकमेकांना देत नाहीत म्हणून हल्ली फार वादावादी किंवा भांडणं होतात. घरामध्ये सुद्धा रिमोट मला दिला नाही म्हणून आई वडील किंवा मुलं ही एकमेकांबरोबर भांडाभांडी करत असतात, अक्षरशः मारामारी करायची बाकी असतात किंवा मारामारी करतात पण. किंवा इंटरनेट कनेक्शन नाही आहे आत्ता अवेलेबल आणि म्हणून लोक अक्षरशः हैदोस घालतात. मुलं एस्पेशली किंवा मोठी माणसं सुद्धा इंटरनेट नाही म्हणून अतिशय विकृतपणे वागतात. तर असे अनुभव हल्ली वारंवार येत आहेत आणि ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे हल्ली सगळ्यांना अनेक गोष्टी इन्स्टंट हव्यात. इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, इन्स्टंट नूडल्स, इन्स्टंट फूड, सगळं काही इन्स्टंट पाहिजे. पण मित्रमैत्रिणींनो, जर आपल्याला आयुष्यात कुठलीही गोष्ट प्राप्त करायची असेल, कुठल्याही गोष्टीत यश मिळवायचं असेल, तर एक सगळ्यात महत्त्वाचं अस्त्र असतं आणि ते अस्त्र म्हणजे संयम, पेशन्स. पण हल्ली बहुतांश जणांना ह्या पेशन्स या अस्त्रामध्येच विश्वास राहिलेला नाही आहे आणि त्यामुळे मानसिकदृष्ट्या हा जो एक त्रस्तपणा येतो तो बहुतांश लोकांमध्ये यायला लागलेला आहे. सो जर आपल्याला आपल्या आयुष्यात जर विविध गोष्टी अचीव्ह करायच्या असतील किंवा आयुष्यात आपण जे करतो त्यात जर पुढे जायचं असेल तर संयमाची गरज आहे आणि ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी आवश्यक आहे. यासाठी घरातले जे मोठे असतात किंवा पालक असतात त्यांनी मुलांना इन्स्टंट गोष्टी देण्यावरती जागरूक राहिलं पाहिजे की कुठलीही गोष्ट त्यांनी मागितली की त्याला इमिजिएटली देणं हा जो प्रकार आहे त्यामुळे मुलांचा पेशन्स डे बाय डे कमी होत चालला आहे आणि बऱ्याच वेळा मोठ्या माणसांचा पण पेशन्स हल्ली कमी होत चालला आहे. या इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनला अजून एक बाधा आहे ती म्हणजे डिमांडिंग अप्रोचची. हल्ली लोकांना असं वाटत असतं की ही गोष्ट मला आत्ता मिळाली पाहिजे, आज आत्ता ताबडतोब, आणि ती मिळणं हा माझा अधिकार आहे, तो माझा हक्क आहे, त्याच्यासाठीच माझा जन्म झालेला आहे आणि ती मिळाली नाही की ते रेस्टलेस होतात आणि मग त्यांच्या भावनांवर, त्यांच्या विचारांवर आणि त्यांच्या कृतीवर ताबा राहत नाही आणि त्यातनं बऱ्याच समस्या हल्ली समाजात जाणवतात. आणि हाच जो समाज आहे तो रस्त्यावर येतो, हाच ऑफिसमध्ये असतो, हाच शाळेत असतो, हाच कॉलेजमध्ये असतो आणि त्यामुळे हा जो इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन आणि डिमांडिंग जो समाज आहे हा जेव्हा समाजात वावरतो तेव्हा समाजात एक प्रकारची अस्वस्थता निर्माण होते. तर ह्यासाठी हा जो संयम आहे, पेशन्स आहे, तो जर वाढवायचा असेल, त्या दृष्टीने तुम्हाला काही सपोर्ट हवा असेल तर तुम्ही निश्चितपणे अनुभूतीमध्ये या. अनुभूतीमध्ये त्याची एक प्रोसेस आहे, त्याच्यानुसार तुमचा हळूहळू निश्चितपणे संयम वाढण्याच्या दृष्टीने, पेशन्स वाढण्याच्या दृष्टीने सहकार्य केलं जाईल, सपोर्ट दिला जाईल. आणि मी तुम्हाला खात्री देतो जर संयम हे अस्त्र तुमच्याकडे आलं, पेशन्स हे अस्त्र जर तुमच्या भात्यात आलं तर आयुष्यात चांगल्या गोष्टी किंवा ज्या कार्यात तुम्ही काम करताय त्यात सक्सेस अचीव्ह करण्याच्या दृष्टीने तुम्ही नक्की पॉझिटिव्ह पावलं टाकाल. पण एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, जर आपल्याला पेशन्स वाढवायचा असेल तर त्याच्यासाठी मात्र थोडा पेशन्स लागतो, हे लक्षात ठेवा. धन्यवाद.